थंडी सुटली तर थंडीसाठी लहान पिल्लांसाठी आणि शेळ्यांसाठी कशी सुरक्षा केली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवडगोट फार्मवरती. तर मित्रांनो, आपल्याला 15 ते 20 दिवसापूर्वी एका मॅडमचा मेसेज आलता की तुम्ही थंडीवरती एखादा व्हिडिओ बनवा. त्यांचा देखील गोट फॉर्म आहे. त्या म्हणल्या त्या थंडीवरती एखादा व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, आपण थंडीची ऑलरेडी आधी सुरक्षा करून ठेवलेली आहे की शेळ्यांना थंडी वाजली नाही पाहिजे. पण मित्रांनो, त्याच्यावरती व्हिडिओ बनवला नव्हता कारण की अजून थंडी सुटलेलीच नव्हती. तर मित्रांनो, आपण कशा पद्धतीने सुरक्षा केलेली आहे तर मी तुम्हाला दाखवतो. तर पहिली माहिती मित्रांनो अशी आहे की आपला जो गोठ आहे त्याला चारही बाजूने शेलनेट लावणं खूप महत्वाचं आहे. त्याने कमीत कमी 10 ते 15% थंडी कंट्रोल मध्ये येऊ शकते. तर दुसरं जे आपण सुविधा केलेली आहे ती अतिशय भारी आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही सुविधा आपण कशी केलेली आहे. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, आपण या टुपा टाकलेल्या आहेत. दिवसा जसा उजेड पडतो त्याच पद्धतीने उजेड पडलेला आहे की जास्तीत जास्त उष्णता होते. शेळ्या याच्या खाली बसतात, जसं त्यांना थंडी वाजते तसं याच्या खाली बसतात. फक्त मित्रांनो, हे सेट करताना अशा ठिकाणी सेट करा की जिथं शेळ्यांचे तोंड हे पोहोचले नाही पाहिजे, नाहीतर ते वायरी चावून त्यांना शॉक पण लागू शकतो. अशा पद्धतीने सेट करा. आणि मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आपण कोणत्या टुपा वापरलेल्या. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही जी कांडी आहे ही कांडी बसते 60 रुपयाला. आणि त्याचप्रमाणे आपल्या ज्या फ्यूजा असतात लाईटीच्या फ्यूजा चिनी मातीच्या, तर त्याच पद्धतीचं हे याच्यामध्ये कांडी फिट करून द्यायची आहे. हे बघा, एक तोंड इथं तर एक तोंड ह्या इथं, अशा पद्धतीने आपण फिटिंग केलेली आहे आणि बांबूच्या सायाला लावून दिलेली आहे. तर मित्रांनो, ह्या टोपीच्या या कांडीची आणि ह्या फ्यूजीची किंमत 120 रुपये, एक 60 रुपयाला एक हे बसतंय. तर मित्रांनो, आपण 2 आता सध्या सेट केलेल्या आहेत आणि आपल्याकडे अजून 3 शिल्लक आहेत. त्या पण आपण लवकरात लवकर लावणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण थंडीची अशी सुरक्षा करू शकता. आणि मित्रांनो, ह्या ज्या टुपा आहेत ह्या कमीत कमी 50% थंडी कंट्रोल मध्ये करू शकतात की शेलनीट 10 ते 15% करू शकता आणि या टुपा 50% थंडी कंट्रोल करू शकतात. त्याच्यामुळे मित्रांनो, अनेक शेळ्यांना आजारापासून बळी पडण्यापासून हात वाचण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे की थंडी आणि वल्लार जर गोठा असेल तर शेळ्यांना अनेक आजार होण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, हे खूप भारी नियोजन आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे बल्ब लावू शकता. तुमच्या तालुक्यामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये जर बल्बचे दुकान असतील तर तुम्हाला सहज हे बल्ब भेटून जाते. त्याच्यामुळे मित्रांनो, शेळ्या काही आजारी पडायच्या आधी लवकरात लवकर ही सुविधा करा. जास्तीत जास्त पिल्लं लवकर आजारी पडतात. त्याच्यामुळे लवकरात लवकर ही सुविधा करा आणि आपली शेळ्या पिल्लं वाचवा. धन्यवाद.